Hello and welcome back friends to our English learning platform DK's class. It's time to learn English, where you are watching the video number 8 of Learning English Speaking series. Dear friends, today we are going to learn how to say future state or quality of something or someone. मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण ॲमिजारचा यूज करून सध्याची क्वालिटी किंवा सध्याची स्थिती काय आहे एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तीची हे सांगितले, किंवा वॉज वेअरचा यूज करून पास्टमधील भूतकाळातील स्थिती किंवा क्वालिटी कशी बोलू शकतो आपण हे आपण शिकलो. त्याच पद्धतीने भविष्यकाळातील एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तीची स्थिती किंवा क्वालिटी काय असेल, फॉर एक्झाम्पल तो डॉक्टर होईल, मी उद्या मुंबईला असेल, ती क्रिकेटर होईल, अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस आहेत ते आपण विल बीच्या साहाय्याने कसे बोलू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. So dear friends, today we are going to learn how to say basic sentences using will be. Friends, if you are new to this channel, I would suggest you to watch previous videos of this series. The links of all those previous videos have been given in description box. Or you can even check those videos in playlist of this channel also. And one more thing, don't forget to subscribe this channel. So dear friends, without any delay, let's get started. Friends, we are going to learn this topic in 4 parts. In the very first part, we will learn where to use will be. In the second part, we will go with affirmative sentences, followed by negative sentences in third part. And in last part, we will learn how to ask questions by using will be. After this learning, you will get some interesting and useful tasks to do. Dear friends, let's begin with the first part of this video. Where to use will be. Dear friends, we have seen these two charts in previous videos. फोर्थ व्हिडिओमध्ये आपण ॲमिजारचा यूज कोठे करावा हे या चार्टच्या माध्यमातून आपण शिकलो, आणि सेवन्थ व्हिडिओमध्ये वॉज वेअरचा यूज कोठे करावा हे या चार्टच्या माध्यमातून आपण शिकलो. परंतु विल बीचा यूज करण्यासाठी तुम्हाला वेगळं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. कुठल्याही प्रोनाऊन किंवा कुठलाही नाऊन असेल त्यानंतर तुम्ही विल बीचा यूज करू शकता. इजंट इट इझी? सो फ्रेंड्स, लेट्स गेट इन टू द सेकंड पार्ट ऑफ दिस व्हिडिओ using affirmative sentences. Friends, as usual, some tasks for you. You will have to watch and listen carefully, and next important task, after every first sentence you will get chance to say next sentence. So let's start. He is Ravi and he is doing his MBBS. तो MBBS च्या लास्ट इयरला आहे. तर रवीच्या फ्युचरबद्दल किंवा फ्युचरच्या स्टेटबद्दल आपण काय बोलू शकतो? ही विल बी अ डॉक्टर. तो डॉक्टर होईल. किंवा इथे आपण ही विल बी अ डॉक्टर नेक्स्ट इयर. पुढील वर्षी तो डॉक्टर होईल असे सुद्धा आपण बोलू शकतो. नेक्स्ट पिक्चर. लुक ॲट दिस बॉय. ही इज व्हेरी फॉन्ड ऑफ प्लेइंग क्रिकेट. नाऊ व्हॉट कॅन वी से अबाउट हिज फ्युचर? त्याच्या फ्युचरच्या स्टेटबद्दल आपण काय बोलू शकतो? Exactly, he will be a cricketer or he will be a batsman. Let's see next sentence. Look at her. She is fond of singing. जर मला तिच्या फ्युचर स्टेटबद्दल जर बोलायचं असेल तर मी काय म्हणणार? She will be a singer. ती सिंगर होईल. Now look at this picture. She is fond of eating. खूप चिप्स वगैरे तळलेले पदार्थ खात असते. तर तिच्या तब्येतीबद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल फ्युचरमध्ये काय स्थिती राहील ते, तर काय म्हणणार? एक्झॅक्टली, शी विल बी फॅट. लेट्स सी नेक्स्ट सेंटेन्स. मित्रांनो, मी सध्या सकाळच्या ट्रेनमध्ये मुंबईला ट्रॅव्हल करत आहे आणि मला असे बोलायचे की संध्याकाळपर्यंत मी मुंबईला असेल. हाऊ वुड आय से? आय विल बी इन मुंबई बाय इव्हिनिंग. संध्याकाळपर्यंत मी मुंबईला असेल. नेक्स्ट सेंटेन्स फॉर यू. जर तुम्हाला असे म्हणायचे असेल की मी शाळेत असेल, कसे बोलणार? एक्झॅक्टली, आय विल बी इन स्कूल. सपोज मी तुम्हाला एक टास्क देणार आहे
ज्यामध्ये तुम्हाला 500 वर्ड्स लर्न करायचे आहेत. काय म्हणणार तुम्ही या टास्कबद्दल? सर, इट विल बी डिफिकल्ट फॉर अस. ते आमच्यासाठी अवघड होईल किंवा ते आमच्यासाठी अवघड असेल. आणि या उलट जर फक्त 5 वर्ड्स जर समजा तुम्हाला लर्न करायचे सांगितले तर काय म्हणणार? एक्झॅक्टली, इट विल बी इझी फॉर अस. ते आमच्यासाठी खूप सोपं होईल. मित्रांनो, येणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच होणार आहे. त्या क्रिकेट मॅचबद्दल जर आपल्याला विल बीचा यूज करून काही बोलायचे असेल तर कुठले सेंटेन्स आपण बोलू शकतो? एक्झॅक्टली, दॅट मॅच विल बी इंटरेस्टिंग और दॅट मॅच विल बी entertaining. Friends, as you have been watching these sessions so attentively and you are practicing English speaking as well, so I can definitely say a sentence about you. You will be English speakers. What? You will be English speakers. तुम्ही English speakers होणार. Let's see next sentences. मित्रांनो, जर तुम्हाला हे सेशन्स युजफुल असेल किंवा हे सेशन्स युजफुल होईल हे वाक्य बोलायचे असेल तर कसे म्हणणार? परफेक्ट, दीज सेशन्स विल बी युजफुल. ऑल राईट फ्रेंड्स, दीज वेर द एक्झाम्पल्स फ्रॉम अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. अजून जर काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स बघायचे असतील तर ही विल बी अ गुड डान्सर. तो एक चांगला डान्सर असेल. त्यानंतर आय विल बी हंग्री. नेक्स्ट, आय विल बी फाईन. ही विल बी देअर इन 5 minutes. अशा प्रकारचे सेंटेन्ससुद्धा आपण बोलू शकतो. फ्रेंड्स, आय होप यू मस्ट हॅव गॉट क्लिअर आयडिया अबाउट हाऊ टू यूज अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस युजिंग विल बी. विल बीचा यूज करून अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आपण कसे बोलू शकतो याबद्दल तुम्हाला आयडिया आलेलीच असणार आहे आणि तुम्ही नक्कीच या सेंटेन्सेसचा यूज कराल याची मला खात्री आहे. नाउ डिअर फ्रेंड्स, इट्स टाइम टू गेट इन टू द थर्ड पार्ट ऑफ दिस व्हिडिओ, हाऊ टू यूज निगेटिव्ह सेंटेन्सेस. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण मागील लर्निंगमध्ये ॲम, इज, आर किंवा वॉज, वेअर यानंतर नॉटचा यूज करून निगेटिव्ह सेंटेन्सेस बोललो, परंतु इथे थोडासा फरक आहे. इथे 2 वर्ड्स आहेत, विल आणि बी. इथे मात्र आपल्याला विलच्या नंतर नॉटचा यूज करायचा आणि त्यानंतर बी, विल नॉट बी असा यूज करून आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करू शकतो. सो डिअर फ्रेंड्स, let's use will not be in sentences. First sentence, he will be a doctor. So what will be the negative sentence of this? Exactly, he will not be a doctor. Second sentence, he will be a cricketer. Now change this sentence into negative. Exactly, he will not be a cricketer. Next sentence, she will be a singer. Exactly, she will not be a singer. Fourth sentence, she will be fat. Tell me the negative form of this sentence. Very good, she will not be fat. Excellent. All right friends, isn't it simple? Very simple. नेक्स्ट जे सेंटेन्सेस आहेत या सेंटेन्सेसना निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करणे हा होमवर्क तुमच्यासाठी. तुम्ही या सेंटेन्सेसचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ते निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करून ते कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा शेअर करू शकता. डिअर फ्रेंड्स, इट्स टाइम टू गेट इन टू द फोर्थ पार्ट ऑफ दिस व्हिडिओ, हाऊ टू आस्क क्वेश्चन्स युजिंग विल बी. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओजमध्ये वर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चनचा यूज कसा करायचा हे आपण शिकलो आहोत, ज्यामध्ये आपण ॲम, इज, आर आणि वॉज, वेअरचा यूज करून वर्बल क्वेश्चन्स कसे तयार करू शकतो हे आपण बघितले. इथे मात्र थोडासा चेंज होणार आहे, कारण इथे 2 वर्ड्स आहेत, विल आणि बी. एक्झाम्पलच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईलच ते. सो वॉच अँड लिसन केअरफुली. लेट्स हॅव फर्स्ट सेंटेन्स, ही विल बी अ डॉक्टर. मित्रांनो, मला इथे आता डाऊट आहे की तो डॉक्टर होणार की नाही, त्यासाठी मी वर्बल क्वेश्चन विचारणार. विल ही बी अ डॉक्टर? तो एक डॉक्टर होईल का? आणि जर इथे मला WH क्वेश्चन विचारायचा असेल की तो कोण होणार म्हणून, हू विल ही बी? तो कोण होणार?
इथे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण फक्त विलचा यूज अगोदर केला. ही विल बी अ डॉक्टर, तिथून आपण विलचा यूज वाक्याच्या सुरुवातीला केला आणि वर्बल क्वेश्चन तयार झाला. विल ही बी अ डॉक्टर. आणि त्याच वर्बल क्वेश्चनच्या अगोदर आपण एक प्रॉपर ॲप्रोप्रिएट WH वर्डचा यूज केला. कोणता होता तो वर्ड डॉक्टरसाठी? हू. हू विल ही बी. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की बी आहे तिथंच राहणार, फक्त आपण इथे विलचा यूज वाक्याच्या अगोदर करणार आहोत वर्बल क्वेश्चनसाठी आणि त्या अगोदर पुन्हा WH क्वेश्चनसाठी WH वर्डचा यूज करणार. लेट्स हॅव सेकंड सेंटेन्स. ही विल बी अ क्रिकेटर. नाउ आस्क अ वर्बल क्वेश्चन अबाउट दिस सेंटेन्स. परफेक्ट. विल ही बी अ क्रिकेटर? तो एक क्रिकेटर होईल का? अँड WH क्वेश्चन. Excellent. Who will he be? Very good. Let's see next sentence. She will be fat. Verbal question. Exactly. Will she be fat? And WH question. इथे मात्र तुम्हाला फॅट ही जी क्वालिटी आहे त्यासाठी हाऊ या WH वर्डचा यूज करावा लागेल. तर कसे होईल WH क्वेश्चन? परफेक्ट. हाऊ विल शी बी? व्हेरी गुड. राईट फ्रेंड्स, होप सो विल बीचा यूज करून वर्बल क्वेश्चन्स आणि WH क्वेश्चन्स आपण कसे विचारू शकतो हे तुमच्या लक्षात आलेलेच असणार आहे. राहिलेले जे सेंटेन्सेस आहेत त्यांना वर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करण्याचा टास्क तुमचा. ऑल राईट फ्रेंड्स, इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड अवर लर्निंग ऑफ बेसिक सेंटेन्सेस युझिंग विल बी. विल बीचा यूज करून अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण कसे बोलू शकतो किंवा क्वेश्चन्स कसे विचारू शकतो याबद्दल आपली लर्निंग कंप्लीट झालेली आहे. डिअर फ्रेंड्स, टू बीच्या फॉर्ममधील ॲम, इज, आर, वॉज, वेअर आणि विल बीची कंप्लीट लर्निंग आपली इथे झालेली आहे. नाऊ टास्क फॉर यू. ॲज युज्युअल इम्पॉर्टंट टास्क इज प्रॅक्टिस. ॲम, इज, आर, वॉज, वेअर आणि विल बी हे जे टू बीचे फॉर्मची आपली लर्निंग झालेली आहे यांचा जास्तीत जास्त सराव करा. डे टू डे लाईफमध्ये ॲम, इज, आर, वॉज, वेअर आणि विल बीचे सेंटेन्सेस यूज करण्यासाठी खूप स्कोप आहे. या सेंटेन्सेसचा जास्तीत जास्त यूज करा, बिकॉज वी नो दॅट इफ यू डोंट यूज इट you will lose it. Friends, in upcoming video we are going to learn how to say basic sentences using have and has. It is going to be an important part of your learning. So dear friends, that's it from today's session. Now I am going to take your leave. Keep learning, keep practicing and keep growing. Have a nice time. I'll be back very soon. Bye.